नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. बीजेपी वा आरएसएसचो खंयचो लिडर लढलो स्वातंत्र्या खातीर? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेचो बीजेपीक प्रस्न. बेगीन करात युतीचे कन्फर्मेशन. युती पक्षाक कावला नासतना वाटून दियात जागे, पण फुटीर आमदारांक कशेच उबे करून घेऊ नाकात दारात. गोंयकारांचे खरगेक निवेदन. कातकरी समाजाचे महेश अंकुश पवारान पूर्ण केली ITI. निरंकाल वाठाराबरोबरच गोंयभरच्यान कौतुक. महेशान संवेदन केंद्राविशीं उक्तायिल्ली कृतज्ञताय. आणि आता खबरो विस्तारान. भारताच्या स्वातंत्र्या खातीर बीजेपीचो खंयचो लिडर लढलो? कोण RSS वालो देशाच्या स्वातंत्र्या खातीर लढला? काँग्रेसचो राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेन बीजेपीक प्रश्न विचारला. उत्तराखंडात आपूण भाशण करून गेलो त्या उपरांत 2 दिसांनी त्या जाग्याचें शुद्धीकरण केलें. तुमच्या धर्मान, तुमच्या गुरून तुमकां हेंच शिकयलें? तुमचे हे करणेन तुमी देशाक लज्जेक घातलो, असो खडेगाज प्रश्न खरगेन विचारलो. एक देश के सत्यानाश करने वाले लोग हैं, चाहे मोदी हो, शाह हो, यहाँ का सावंत हो. सावंत ये लोग पहले बोलते थे भाई कांग्रेस पार्टी हमेशा दिल्ली से ऑर्डर लेती है. तुम कहां से ले रहे हो? बम्बई से ले रहे हो. तुम भी दिल्ली के ऑर्डर वाले ही हो, और वो भी ऐसे हो कि हमारे लोगों को चोरी से उठा उठा कर लेकर जाकर सरकार बनाए. अगर मैं ये कहा तो कोई बुरा नहीं मानना, मेरे को क्षमा कीजिए, ये चोरों की सरकार है. बूथ वाइज काम करो और इनको दिखाओ, अरे हम डरने वाले नहीं. तुम तो चोरी से हमारे MLA लोगों को लेके गए, उससे डबल हम लोग लाके चुन के लाएंगे, ये उनको बताओ. काँग्रेसीचो राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचो ओपोजिशन लीडर मल्लिकार्जुन खरगेची वेर्णात जाहीर सभा जाली. 85 वर्सां पिरायेच्या खरगेन इतिहासाबरोबरच स्वताचें दुख्ख लोकांबरोबर वांटून घेतलें. बीजेपीचे देशभक्तीचेर मल्लिकार्जुन खरगेन प्रश्न उपस्थित केले. ऐकात खरगेक. भाई अभी थोड़े दिन चलेगी मेरी गाड़ी, क्योंकि मेरा गाड़ी क्या है, चलती है इसलिए कि मेरी इंजन अच्छी है और मेरे इंजन में मैं अच्छा पेट्रोल डालता हूँ. E20 का नहीं है. E20 नहीं है भाई. इंजन में भगाने की पूरी कोशिश की, वो 85 तक भाग रहा. और ये लोग, ये शाह तो इतने हमारे मैडम सोनिया गांधी जी के खिलाफ बात करते, गांधी फैमिली के खिलाफ बात करते. अरे मैं जब MLA बना था, ये अमित शाह अभी उठा नहीं था. उनका कितना 57, 58 है कितना? हाँ, ये सब 56-57 साल वाले हैं. अरे देश की आजादी के लिए हमारे लोग लड़े, तुम लड़े. बताओ कौन सा बीजेपी का आदमी इस देश की आजादी के लिए लड़ा है? कौन सा RSS वाला इस देश की आजादी के लड़ा? और हमको देशभक्ति सिखाते हो तुम. हम देशभक्त नहीं है. ये लोग देश के खिलाफ है, एंटी इंडिया. अरे एंटी इंडिया तो तुम है, एंटी रिलीजन तुम है. अरे एंटी रिलीजन तुम इसलिए हो, मेरा जैसा आदमी जब उत्तराखंड में जाके भाषण करता है लाखों लोगों के सामने, 2 दिन के बाद तुम हवन डालकर प्यूरिफिकेशन करते हो. प्यूरिफिकेशन. इज इट नॉट द सेम ऑन दिस कंट्री? वेयर इज योर रिलीजन? Your religion teaches this? Your people teaches this?
Your gurus, they teach like this? Where is your Golwalkar Guruji? Where is your other teachers who taught you? Have they taught only this? शुद्धिकरण करो. अरे मोस्ट पापी लोग तो आप है. आपको पहले शुद्धिकरण होना चाहिए. अगर तुम देशभक्त होते तो यूनिटी की बात करते. तुम अगर देशभक्त होते सबको मिलकर चलने की बात करते. अगर तुम देशभक्त होते सेक्युलरिज्म पे बात करते थे. लेकिन तुम देश को तोड़ने वाले लोग हैं, देश को फोड़ने वाले लोग हैं. सब में झगड़ा लगाना. झगड़ा लगाओ जितना हो सके उतना अंगार डालो, पेट्रोल डालो, नकली पेट्रोल डाल के सबको जला के छोड़ दो. अरे हे त्यांचं काम आहे. असल्या लोकांना तुम्ही वोट दिला तर पुन्हा हे जमीनच नाही, जमीन पुन्हा जमिनीच्या खाली जाऊन तिथलं पाणी सुद्धा विकत जातील. ते हवा विकतील हो. जमीन तर सोडा. उद्या तुम्हाला हवेची जरूरत आहे, ऑक्सिजन पाहिजे. आता इतली चांगली ऑक्सिजन आहे कारण फार झाडं गिडं चांगले आहेत. तर अरे इतना ऑक्सीजन, इसको टैक्स लगाओ. गोवा में कैसा इतने झाड़े आ गए, ऑक्सीजन बहुत मिल रहा है, उसको झाड़े सब उसको भी टैक्स लगाओ. वंदे मातरम घेऊन बीजेपीवाल्यांनी वाद उचलून काढला. त्याच्यावर मल्लिकार्जुन खरगेन टिप्पणी केली. खरगे म्हणता, जे वंदे मातरम गांधी म्हणटालो, नेहरू म्हणटालो, वल्लभभाई पटेल गायतालो, वाजपेयी गायतालो, तेच आपण गाता. तुमचो गोंयचो सीएमय तेच वंदे मातरम गायत येयला. वंदे मातरम व्यवस्थित म्हटले ना म्हण केस घालपाची आसत जाल्यार ती वल्लभभाई पटेलाचेरय घालची पडटली. पयले फावट वंदे मातरम काँग्रेस अधिवेशनात गायिल्ले. इतिहास खबर नासलेल्यांनी इतिहासाचेर ना उलयल्लेच बरें. खरगेन भाजपान केल्ले टिकेक ह्या उतरांनी जाप दिली. जो महात्मा गांधी जी वंदे मातरम गाते वही मैं गा, जो जवाहरलाल नेहरू गाए थे वही गा. अब तक 18 साल तक उन्होंने जो गाया या जो उनकी सेंट्रल गवर्नमेंट वाजपेयी ने जो गाया वही गाया हमने. और 12 साल तक इन्होंने चीफ मिनिस्टर होकर अब तक जो गाया वही वंदे मातरम गाया. अगर ये गुनाह है तो उन्होंने 18 साल से गुनाह कर रहे हैं. अगर यही गुनाह है तो गांधी जी के ऊपर केस डालो. यही गुनाह है तो नेहरू जी के ऊपर डालो. यही गुनाह है तो वल्लभ भाई पटेल के ऊपर. अरे ये तो इनको मालूम नहीं. नो पैदा होने से पहले कांग्रेस वालों ने एक रेजोल्यूशन पास करके देश में कौन सा राष्ट्रीय गीत अपनाना ये किए हैं. तुम जो बोलते वही राष्ट्रगीत, आप जो कहते वही होगा. कल के दिन दूसरी सरकार आएगी, वो अगर कहे वही होता है. 90 साल से जो चल रहा है वही हम किए. युतीचे कन्फर्मेशन बेगीन करात. युती पक्षा खातीर जागे वांटून दियात. त्याचबरोबर फुटीर आमदारांक ब्लॅक लिस्ट करात. लोकांचो विश्वासघात करून सत्तेत गेल्ल्या आमदारांक कशेच परत दारात उबे करून घेवू नाकात. गोंयकारांचे वतीन स्वप्नीश शेल्लेकर आणि सिरिल फेर्नांडीसान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेक निवेदन भेटयलां. उत्तोड्या काँग्रेसची बसका जाली. हे बसकेक मल्लिकार्जुन खरगेन मार्गदर्शन केलें. CAG म्हटल्यार कॅथॉलिक असोसिएशन ऑफ गोवान अल्पसंख्याकांच्या फुडाराक घेवन चिंता उक्तावपी निवेदन भेटयलें. 2027 वर्साचे गोवा विधानसभा वेंचणुकेत युवा आनी नितळ चारित्र्याच्या उमेदवारांक संद दियात अशें कॅथॉलिक असोसिएशनान मागलां. आयज आमी हांगा खरगे साहेबा लागीं आमचो अपॉयंटमेंट आसलो आनी ह्या मिटिंगान आमी ताजे लागीं एक जॉयंट मेमोरेंडम दिला. कावन्सिल फॉर सोशल जस्टीस एंड पीस आनी कॅथलिक असोसिएशन ऑफ गोवा दोगांय मेळून एक जॉयंट मेमोरेंडम दिला विथ रिगार्ड्स टू FCRA. ते नवे अमेंडमेंट्स आसात आनी जाचे खातीर आमच्या हिंगा FCRAच्या अकाउंटाक जायते प्रॉब्लम जाल्ले आसा आनी जो बरो वावर सोशल वर्क जे ह्या फंडान जाता तो ताचेर थोडो प्रभाव जाल्लो आसा. सो तांकां एप्रिशिएट करून की पार्लमेंटान तांणी हो अमेंडमेंट ओपोज केल्लो आसा आनी तांचे लागीं मागूंक की फुडेंय अमेंडमेंट्स येना जावपाक तांचो वावर तांचो आदार दिवचो म्हणून आमी हो मेमोरेंडम दिल्लो आसा. इफेक्ट कितें जातलो समज पास जाले बी जाल्यार इफेक्ट कितें जातलो तुमकां? पास जाले जाल्यार जायते
नेगेटीव इफेक्ट्स खूब आसा की ल्हान ल्हान गोश्टीक लागून FCRA अकावंट कॅन्सलेशन जावपाचें, रिन्यूवल ना येवपाचें, हो इफेक्ट चड आसा. ल्हान ल्हान डिले इन रिन्यूवल. और आतां सद्याक आमचे डायसिसान 2 FCRA अकावंट्स ते कॅन्सल करूंक सोदताले कित्याक 3 वर्सां फॉरेन फंड येवंक ना म्हणून. सो थ्रू कोर्ट आमी स्टे हाडलेले आसा इन दॅट कॅन्सलेशन कित्याक दॅट कॅनॉट बी द रिजन टू कॅन्सल एन FCRA बिकॉज फंड आर फ्रॉम डॉक्युमेंट्स. आम्ही डिसाईड दिस जॉईंट मेमोरेंडम जो दिला FCRAचेर. इन एडिशन कॅथलिक असोसिएशन ऑफ गोवानूय एक सेपरेट मेमोरेंडम दिला, अपील दिले एक्चुअली टू मिस्टर खारगे एज प्रेसिडेंट ऑफ द ऑल इंडिया काँग्रेस अँड टू मिस्टर गिरीश चोडणकर एज द प्रेसिडेंट ऑफ द गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी. आणि ही एक अपील आम्ही तांकां केल्या की आतां पळय जेन्ना इलेक्शन येतलें आनी ते पळय आतां एक्सरसायजीन मिसळ आहा नवी कॅन्डिडेट सिलेक्ट करपाक, जाल्यार आमी तांचे कडेन मागलां की गोंयकारांचो डिमांड आहा की आमकां न्यू फेसीस जाय, क्लीन फेसीस जाय आनी हे जम्पिंग जॅक्स आमकां नाका. आमकां यंग फेसीस जाय, एड्युकेटेड एंड इन्क्लुडींग इवन जेन्झीचे 1-2 कॅन्डिडेट तेणी पुटअप करचे अशी आमची मागणी आहा. आतां ही मागणी कित्याक केल्या कित्याक आमी ऑब्जर्व केला की गोंयचे पासत वावुरपाचे आनी मुद्दे आयज एसेंब्लीन सारके येना आनीक न्यू विचार तरणाट्यांचे तेय बी आयज पासून डिस्कस जाले ना. आयज अनएम्प्लॉयमेंट इतले वाडलेले आहा आनी तो एड्रेस करपाक फकत युथां कडेन तेजें सोल्युशन आसूंक शकता अशें आमकां दिसता. देखून आमकां जाय की तांणी हें कन्सिडर करचें आनीक विनेबिलिटीच इश्यू जावपाक जायना जिखपाक. यंग फेसीस जाय, नवे विचार आमकां जाय, न्यू क्लीन फेसीस जाय. नाजाल्यार कितें जाता हे पळय जे हूंय भानगडेन इनवॉल्व आसले कॅन्डिडेटांक घेता विनेबिलिटीचेर म्हूण तेंचेर मागीर ईडी रेड मारता आनी ते मागीर एक पार्टीचो दुसरी पार्टी जाम करता. म्हणजे आमच्या वोटाक हो विश्वासघात जाता. तो विश्वासघात हे पार्टीन काँग्रेस पार्टीन करचे न्हू आमकां आनी बरे कॅन्डिडेट दिवचे हे आमी आमची मागणी तांचे मुखार दवरले. आमचे जे प्रायोरिटी गोवा गोंय प्रथम जे ऑलरेडी आमी 4 ऑपोजिशन पार्ट्यांक जे चार्टर ऑफ डिमांड सबमीट केल्लेले तेच सेम चार्टर ऑफ डिमांड आयज आमी इंडियन नॅशनल काँग्रेसाचे जे नॅशनल प्रेसिडेंट आहा मिस्टर मल्लिकार्जुन खरगे तांकां सेम रेप्रेझेंटेशन आमी परत सबमीट केल्लेले आहा इन प्रेझन्स ऑफ कॅप्टन विराटो बाब गिरीश चोडणकर आनी सगळे MLAंच्या समोर. सो वी हॅव रिइटरेटेड आमी रिपीट केल्लेले आहा सेम डिमांड्स एक फॉर्मल रेप्रेझेंटेशन तांकां दिल्लेलें आसा that people of Goa wants united opposition against BJP, one-on-one fight जाय म्हणून आनी डिफेक्टरांक परत संदी दिवची न्हू खंयच्याच ऑपोजिशन पार्ट्यांनी आनी पोटेन्शियल डिफेक्शन 2027 जर डिफेक्शन जावपाक जायना जाल्यार आमी एक रिस्क बेस एप्रोचाचेर एक एनालिसीस करून सबमीट केल्लेले आहा एज अ पॉयंट नंबर 3rd and 4th. 5th पॉयंट इज टायमलायन्स मातशे एडर करा म्हणून बाय 15 सप्टेंबर तरी तुमी शीट शेअरिंग अरेंजमेंट्स अनाउन्स करची डिक्लेअर करची आनी 6th पॉयंट इज एंटी डिफेक्शन प्लेजीस जस्ट टू रिइन्फोर्स डिफेक्शन जावपाक जायना. कितें म्हणलें तुमी डिफेक्शन एंटी डिफेक्शन जाता कितें म्हणटा सांगलें तेंकां बेजीक इज आमी पास्टाच्यान हिस्ट्रीच्यान शिकपाक जाय. ऑलरेडी 2017 ते 2026 कालावधीन 10 वर्सांक आमी 20 जाणांनी डिफेक्ट केल्लेले पळयल्ले. म्हटले ते सरसकट पार्टीत घेवन दुसऱ्या पार्टीन BJPन मर्ज जाले. रायट फ्रॉम MGP इन 2017 2019 जेन्ना तेंचे 2 जाण गेले तेजे उपरांत मागीर काँग्रेसीचे गेले आनी 2022 परत 8 जाण काँग्रेसीचे गेले. ते आतां टोटल 20 जाण जाता. भितरली एक जेनिफर बोन्सेरात बाय आतां आमच्या मदीं ना. सो 19 जाण उरला. हांकां ब्लॅकलिस्ट करचे, हांकां खंयच्याच ऑपोजिशन पार्टींनी आपले पार्टीन घेवचे न्हू किंवा टिकेट दिवची न्हू हो डिमांड आसा. हय तेणी एप्रिशिएट केले की तुमी बरें एनालिसीस केला म्हणून आय विल गो थ्रू दीस रेप्रेझेंटेशन म्हणून सांगले. शिरोडा निरंकालचो महेश अंकुश पवार हो कातकरी समाजांतलो युवक ITI वेल्डर म्हणून यशस्वीपणान शिक्षण पुराय करपी पयलो युवक. अर्थीक आनी शैक्षणीक नदरेन फाटीं उरलेल्या समाजांतल्यान तेचें कौतुक जाता. महेश सांगता शिक्षणाचो ध्यास आसलो पूण घरची परिस्थिती तशी नासलीच. ओली जमीन, नळे नासलेले पाखे, धड लायट ना अशा वातावरणात शिक्षकांनी खूप मदत केली. निरंकालच्या वानरमारे वस्तीत कातकरी लर्निंग सेंटर चलोवपी संवेदन केंद्राच्या दशरथ मोरजकरान ITI करपाक सांगलें. ताका लागून हें यश मेळप शक्य जालें.
महेशान आपली जिणेकाणी सांगली. म्हाका शिकपाक खूब त्रास जालो आनी चडशें म्हाका दसरथ सरान, नमन भावे टिचरी, माधवी टिचरीन खूब मदत केली म्हणून हांव हांगा पावलां. ITI पास जालो तूं. हय कितले फोर 12 कितें मार्क्स मेळ्ळे म्हाका. 412. हय आतां कितें फुडें कितें करपाचें थरयलें? म्हणजे आनी एक वर्स शिकता. आनी शिकपाचो हा शिकतलो. हय. आनी शिकता ते वयता आतां दोग जाण वयता. आनी चालू वयता आहा. आनी वयता. हय पूण तूं पयलो एकूच गेल्लो मागीर म्हाजे मना आनी शिकपा येयलें म्हणून हांव आनी एक वर्स शिकता. आनी एक वर्स शिकतलो. हय. मागीर कितें काम करपाचें. काम करतलो. हय. सो तुका शिकपाक शिकपाक ना कसलोच प्रॉब्लेम ना? प्रॉब्लेम. तेच सांग मरे. घराचो प्रॉब्लेम. बूक सकयल दवरल्यार हे चिकोल जाता. चिकोल बुकां बी चिकोल लागता. भिजना आशिल्ले पावसान? भिजताले पावसान बी सकयल दवरल्यार वले जाताले बूक. लायट आसताली तुमकां? त्याच पद्दतीन शिकलो तूं? त्याच पद्दतीन मागीर हांव तशेंच करून हांगा शिकलो. आनी जे तुमचे सपोर्ट शिकपाक कोणाचो support? मेळटालो? सपोर्ट सरांचो आवय बापायचो आसलो म्हणून हांव हांगा पावला. सपोर्ट आशिल्लो. खंय तूं शिकलो? पयलो हांव इस्कुला वयतालो हांगा शिगना. कितले पयसा? प्रायमरी स्कूल हय 4थी मेरेन. मागीर 5वी हॉस्टेलान गेलो म्हापसा. हय थंय 2 वर्सां शिकलो. मागीर कोवीड येयलें. कोविडासून येयलो मागीर मडगांव गेलो. थंय 1 वर्स शिकून मागीर परत हांगासर येयलो गनाडा हायस्कुलाक. मडगांव तूं कोणा कडेन रावतालो सर? थंय एकटे आसली सारा म्हणून तिजी वळखीची आसली तेंचे कडेन आसतालो. थंयसून हांगासर येयलो गनाडाका. थंय 1 वर्स कितें शिकलो आनी मागीर मन लागनासलें शिकपाक. मागीर मदीं 1 वर्स सोडलें. 1 वर्स सोडलेलें. हय मदीं. पूण परत मागीर दसरथ सरान सांगलें की ITIचो कोण दशरथ? ट्युशन घेता तो खंय ते? केरीसून येता. तेणें सांगलें. ITIचे थोडे सर येयल्ले तेंच्यानी सांगलें पयलीं 4 जाणां कितें बरोवन पळया ITI. मागीर 4 जाण ते अर्दे गेले. मागीर हांव एकटो उरलो तितूंतलो. कसलो कोर्स केलो तुवें ITI? वेल्डराचो. म्हाका ती तिनूय भुरगीं शिकपा अशें पयलीं ट्राय केल्लो आनी खूब ट्राय केलो तिगां भुरगीं शिकतलीं म्हणून हांगाचें हांवें मागीर तें चिंतलें दसरथ सराक सांगून पळयता खंय भायर घालता जाल्यार. मागीर ती दोगांक घातलें भायर. तो दोगांक घातलें मागीर तो एक तेणी ती 5वीकच सोडलें आनी तो शिकपाकच वचना. ताका खूब ट्राय केलें चल म्हटल्यार तो शिकना. मागीर ताका सोडून दिलें. शिकना जाल्यार कितें कोर्स करतलें म्हणून. मागीर ताका सोडलें. मागीर ती कुयटान तिणें हॉस्टेल बंद जालें. थंयच्यान मागीर धाडलें तांकां ही कोरोना जालें म्हणून. मागीर ती दोगां घरा येयलीं. मागीर थंयच्यान तें हॉस्टेल बंद केलें. मागीर थंयच्यान सांगलें थंय हॉस्टेल ना मागीर तांकां हें करूं नाका म्हणून. मागीर थंयच्यान सारा मॅडम येयली तिका आनी विचारलें हांगाच्यान ताका मातशें भायर काडपा. हांगा आमचीं भुरगीं कितें करता ती गुटखा इमल सोरो अशी पिता. तांकां एकेमेका पळोवन ते वचना. ते सगळेच भुरग्यांनी सोडले. मागीर एका हांगा दवरून ह्यो शिकचो ना दोनी हेंच्यांनी सोडलें ना ताका तरी फुडें काडचेलें. मागीर तिका सांगलें आनी हेका मातशें भायर घाल म्हणून. मागीर हांगाच्यान तो मडगांव घातलो. थंय रावलो 6 म्हयने. 6 म्हयने रावलो. परत हांगा चवथेक येयलो आनी मागीर वचत ना जालो. मागीर खूब तापयलो हें तें केलो तरी तो वचत ना. मागीर थंयच्यान काडून हांगा हाडलो. हांगाच्यान हांगा घातलो. कशें दिसता काय म्हणटा? बरें दिसता. सो बाकीचे भुरगे तुगेले आसा तांकां आनी शिकयतलो? हय आनी एकटो उरलो. शिकता? कितले गा? 7वी 8वी. सो तुमी शिकयतले तांकां शिकयतले तुमी? हय शिकयत. स्वातंत्र्या पयलीं आमी सगळे ब्रिटिशा कडेन झगडटाले. त्या वेळार भयाचें वातावरण आसलें. लोकांक एकठांय हाडपाक, राष्ट्रभावना निर्माण करपाक वंदे मातरम ह्या राष्ट्रगानान आमकां मदत केली. पूण त्या राष्ट्रगानाचो काँग्रेसीच्या सोनिया गांधीन अपमान केलो. 15 ऑगस्टाचे घडणुके घेवन भाजपाचो वास्कोचो आमदार कृष्णाताजी साळकारान टिका केली.
इंडिपेंडन्सा पयलीं जेन्ना आमी सगळे ब्रिटिशा कडेन झगडटाले तेन्ना खंय तरी एक भयाचें वातावरण आशिल्लें. तांचे जुल्म इतले मोठ्या प्रमाणावर वाडिल्ले की खंय तरी सगळ्या लोकांक पसून एक मनाक भंय दिसतालो. आनी इंडिपेंडन्सा खातीर जेन्ना आमी झगडटाले तेन्ना तांकां एकठांय हाडप, तांचे भितर एक राष्ट्र भावना निर्माण करप, राष्ट्रभक्ती निर्माण करप, हाज्या खातीरूच हे राष्ट्रगान आमचे वंदे मातरम आमी म्हणपाक लागिल्ले. राष्ट्रगान आमचे लिडर म्हणजे पयलींचे बंकिमचंद्र चॅटर्जी हांणी हे बरयल्ले आनी रविंद्रनाथजी टागोर हांणी हे फर्स्ट टायम तांणी ते म्हणले. फूल स्टॅचाचे हे आशिल्ले गान आशिल्ले ते म्हणले. आनी राजेंद्र प्रसाद जे आमचे आदरणीय प्रेसिडेंट आशिल्ले त्या काळचे 1915 ताणें ते डिक्लेअर केल्ले की हे राष्ट्रगान म्हणून. राजेंद्र प्रसाद जे आमचे आदरणीय प्रेसिडेंट आशिल्ले त्या काळचे 1915 ताणें ते डिक्लेअर केल्ले की हे राष्ट्रगान म्हणून. भाजपाचो आमदार कृष्णा दाजी साळकारान सांगले, श्रीमती सोनिया गांधीन आमचे राष्ट्रगान वंदे मातरमचो इन्सल्ट केलो. सोनिया गांधीन वंदे मातरम हे राष्ट्रगान बंद करपाक लायलें, पूण कार्यकर्त्यांनी खंय तें पूर्ण गान गायलें. त्या भुरग्यांचें कृष्णा दाजी साळकारान अभिनंदन केलां. काँग्रेसीन प्रत्येक गोष्टीत डबल स्टँडर्ड दाखयला. राष्ट्रपती राजेंद्र प्रसादान राष्ट्रगान म्हण डिक्लेअर केलें. ज्या राष्ट्रगानान भारतीयांक एकठांय हाडले, स्फूर्त दिली, त्या गिताचो सोनिया गांधीन अपमान केलो म्हण वास्कोच्या भाजपा आमदारान तिडक उक्तायली. की श्रीमती सोनिया गांधी हाणें आमच्या राष्ट्रगान म्हणजे वंदे मातरम हाचा कशे तरेन इन्सल्ट केलो तो हे दृश्य आमी सगळ्यांनी टीव्हीर पळयलें. आनी सगळ्यांचे आज काँग्रेसीचे डबल स्टँडर्ड जे आसा ते सगळे एक्सपोज जाल्ले आसा. म्हणजे वंदे मातरमाक इन्सल्ट करता आसतना जे कृत्य ताणें त्या मिटिंगेक केलें नाल्यार तांच्या कार्यक्रमांक केलें ते जगभर सगळ्यांनी पळयलें. आनी ताजो कन्फर्मेशन म्हणजे तांचोच कार्यकर्त्यांक दिलें की हय आमच्या लिडरान ते आमकां स्टॉप करपाक लायले, पूण तरी पूण आमी ते म्हणले म्हणून. सो म्हाका सगळ्यान पयलीं त्या भुरग्यांनी जे फूल कंप्लीट केलें हांव तांचें अभिनंदन करतां. तांचे भितर खंय तरी एक राष्ट्र भावना आशिल्ली, राष्ट्रवाद आशिल्लो म्हणूनच तांणी ते कंप्लीट केलें अशें म्हाका सांगन दिसता. आनी हो जेन्ना काँग्रेसीचो लिडरूच सांगता की हय आमच्या लिडरान बंद करपाक लायिल्लें म्हणून, तेन्ना हे खंय तरी काँग्रेसीचे जी एक डबल स्टँडर्ड्स ह्या देशा बद्दलूच न्ही जाल्यार प्रत्येक गोष्टीत तांचे जे डबल स्टँडर्ड्स आसा ते दिसून आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा की हे राष्ट्रगान आमचे लिडर्स म्हणजे पयलींचे बंकिमचंद्र चॅटर्जी हांणी हे बरयल्ले आनी रविंद्रनाथजी टागोर हांणी हे फर्स्ट टायम तांणी ते म्हणले. फूल स्टॅचाचे हे आशिल्ले गान आशिल्ले ते म्हणले. आनी राजेंद्र प्रसाद जे आमचे आदरणीय प्रेसिडेंट आशिल्ले त्या काळचे 1915 ताणें ते डिक्लेअर केल्ले की हे राष्ट्रगान म्हणून. हे म्हणटा आसतना काल आमकां खूब बरेंय दिसलें जेन्ना लाल किल्ल्या वयल्यान आमच्या आदरणीय प्रधानमंत्रीन जेन्ना संबोधन स्टार्ट केल्लें, आपलें भाशण स्टार्ट केलें, ताच्या पयलीं पयलेच फावटी म्हणजे इतले वर्सां मागीर न्ही स्वातंत्र्या मागीर हे राष्ट्रगान आमचे लाल किल्ल्याचेर वाजयले गेले आनी ते म्हणले गेले. म्हाका मुद्दम सांगन दिसता की हे राष्ट्रगान कितें म्हणून आशिल्लें, हे राष्ट्रगान कित्या खातीर आमकां आमी म्हणपाक पावले, जाल्यार राष्ट्रगान म्हणपा फाटली भावना कितें आशिल्ली हे आमकां ह्या लक्षांत घेवपाक जाय. इंडिपेंडन्सा पयलीं जेन्ना आमी सगळे ब्रिटिशा कडेन झगडटाले तेन्ना खंय तरी एक भयाचें वातावरण आशिल्लें. तांचे जुल्म इतले मोठ्या प्रमाणावर वाडिल्ले की खंय तरी सगळ्या लोकांक पसून एक मनाक भंय दिसतालो. आनी इंडिपेंडन्सा खातीर जेन्ना आमी झगडटाले तेन्ना तांकां एकठांय हाडप, तांचे भितर एक राष्ट्र भावना निर्माण करप, राष्ट्रभक्ती निर्माण करप, हाज्या खातीरूच हे राष्ट्रगान आमचे वंदे मातरम आमी म्हणपाक लागिल्ले. आनी ते म्हणटा म्हणटा लोक जुडत गेले. पूण म्हाका सांगन दिसता की 1937 जे कृत्य घडलें ताचेर तांणी कन्विनियंटली ताणें दोळे धांपपाचो एक निर्णय घेतलो. 1905 जेन्ना तुमी उलयतात तेन्ना 1937 जिकर तुमी करपाक जाय आशिल्लो अशें म्हाका दिसता. आनी 1937 जाल्लें कितें जाल्यार नेहरूच्या लिडरशिपी सकयल म्हाका दिसता हे जे वंदे मातरम राष्ट्रगान आशिल्ले ताजे दोनूच स्टँडा ताणें सेक्युलर म्हणून डिक्लेअर केले. म्हणजे बाकीचे
मातृभूमीक वंदन करप हे नॉन सेक्युलर काय कितें? दाजी साळकारान आपल्या आरोपात बरेच खेपे राष्ट्रगान वंदे मातरम असो उल्लेख केला. अनुवर्सा कायदा दुरुस्ती करून वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताक जनगण मन ह्या राष्ट्रगीता इतलोच समान स्टेटस आणि प्रोटेक्शन दिला. पूण दाजी साळकारान वंदे मातरमचो उल्लेख परत परत राष्ट्रगान असो केलो. हिंदीत उच्चार असलो तरी त्याचो अर्थ राष्ट्रगीत असोच जाता. आमचे राष्ट्रगीत वंदे मातरम न्हू, जनगण मन. दाजी म्हणपाक चुकलो काय मल्लिकार्जुन खरगे म्हणटा तसो दाजीचो इतिहास कच्चो म्हणप? पळयात ठळकपणान राष्ट्रगीत वा राष्ट्रगान आणि राष्ट्रीय गान वा राष्ट्रीय गीतामधलो फरक. इंडिया के नेशनल सॉन्ग के ऊपर तुम सब ने सुना होगा, इंडिया में एक है नेशनल एंथम, हिंदी में कहते हैं राष्ट्रगान, और एक है राष्ट्रगीत. हमारा राष्ट्रगीत, नेशनल सॉन्ग, नेशनल एंथम. बताओ नेशनल एंथम कौन सा है? जन गण मन. और नेशनल सॉन्ग कौन सा है? नहीं बेटा, वंदे मातरम. सारे जहां से अच्छा तो अलग है. अब इनके बारे में थोड़ा सा डिफरेंस जान लेते हैं. एक को मैंने लिख दिया राष्ट्रगीत और एक को लिख दिया हमारा राष्ट्रगान. स्कूलों में तुमने ज्यादातर क्या गाया हुआ है लास्ट में? राष्ट्रगान. जनगण मन जो गाते थे ना, राष्ट्रगान था. तो पहली चीज तो हमें ये पता हो ये है कौन सा? जन गण मन. और ये कौन सा है राष्ट्रगीत? वंदे मातरम. खंयच रस्त्याचेर फोन दिसले काय 100 डायल करून PWD मंत्री आड कागाळ करात. विजय सरदेसायान आव्हान केला. गोवा फॉरवर्डाचो लीडर मॅथ्यू डिकॉस्टाचेर जाल्ले पुलीस केसीच्या संदर्भात उलयतना विजयान हें आव्हान केलां. विजय म्हणटा रस्त्या वयल्या फोना आड उलोवपय आतां कठीण जाला. रस्त्यांक लागून कोणाचो जीव गेलो, कोणाक त्रास जाले जाल्यार त्या विरोधात आवाज काडपाचें स्वातंत्र्य जाय. अशें करपाक गेले जाल्यार पुलीस केसी फायल करतात. ऐकात विजय कितें म्हणपाचें आसा तें. की आमच्या पक्षाचे युवा फॉरवर्डाचे अध्यक्षान फोन पडून लोकांक त्रास जाता हाजो तो विसल ब्लोअर जालो. विसल ब्लोअर म्हळ्यार कितें की सरकाराची खंय चूक जाता तें ताणें रितसर पद्दतीन एक्सपोज केलें. आतां इन रिटर्न सरकार ताका कितें करता? ताजेर वॉरंट काडटा फॉर अरेस्ट. आतां हें कितें? अरे फोन, तुज्या फोना खातीर लोकांची मिसकॅरेज जाता, लोकांची फाट मोडटा, आनी जो कोण एक्सपोज करता हाजेर ताका तूं भितर उडोवंक सोदता. सो आनी आमी देशान इंडिपेंडन्स डे काल सेलिब्रेट केल्लो आहा. कशें हें बसता? खंयच्या गणितान हें बसता तें सांग तूं म्हाका. रस्ते वायट असल्यार 100 डायल करून कागाळ करात अशें फ्रेडी त्रावासोन लोकांक सांगलां. हांव आयजय म्हणटा रस्त्यांची स्थिती वायट असल्यार 100 डायल करून PWD मंत्री आड कागाळ करात. विजय सरदेसायान सांगलें. तो 100 नंबर हें करता, कितें 100 डायल करता आनी तो म्हणटा हांगा फोन पडला म्हणजे PWD इंजिनियराचे केस कर रजिस्टर. सारकें जालें ना? पळय कायदे कित्याक केल्ले आसता की नागरिकांक कायदे एक्सप्लोर करूंक मेळूंक जाय, न्याय मेळपा खातीर. फोन रस्त्यार पडप आनी कोणाची फाट मोडप म्हणल्यार लोकांचेर अन्याय. सो लोकांनी न्याय कसो घेवप? हांव जर राजकारणी आहा आनी म्हजे पक्षाचो युवा फॉरवर्डाचो अध्यक्ष आहा, तो जर उलोवंक गेलो ताजेर तूं केस घालता. सो आतां कितें करचें पडलें? ताणें 100 मारीत रावचें पडलें. आमी गोंयचे जनते कडेन मागतात की सगळ्या कडेन 100 मारा आनी थंयचे आमदार थंयचे कोण PWD इंजिनियरांचे केसी फायल करा. ओ इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, काल हांव ऑनरेबल PWD मंत्र्याचें हांवें विधान पळयलां. तो म्हणटा की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान कापल्यान तशें सोडला म्हणून. मागीर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे केस घाला, सुदिनाचे केस घाल्या, नाजाल्यार तो कोण तो तुगेलो WRDन फोन मारल्या म्हणटा, तो सिवरेजीन वॉटर डिपार्टमेंटान केला म्हणून. सो बेजिकली सरकार आपल्या भितरूच युनायटेड ना. सो सरकाराच्या खंयच्या मंत्र्याचेर केस करप न्याय मेळपाक? अरे तुमी सांगा मरे, तुमी सांगूंक जाय आशिल्लें तुमचे डबल इंजीन जर इतले पावरफूल आहा, हांचे ब्रोकन इंजीन, डबल इंजीन न्ही, हांचे जर इंजीन इतले पावरफूल आशिल्ले ताणें सांगूंक जाय एक आठवड्यान सगळें वता म्हणून. देव पसून तुमच्या फावरात आहा मरे, पावस पडना पळय हांगा. ते फोन कित्याक काडूंक जायना तुमच्यान? हे एल निनो इफेक्टा खातीर पावसूच पडना.
इतलें आसून पसून तुमच्यान सांगूंक जायना की आमी फोन काडटले म्हणून, आनी जो कोण फोन पडला म्हणून सांगता ताजेर केस घालता. हो कसलो न्याय हो 6000 परत पास्ट जाले मरे. आनी ताजे फुडें सरकार वचून सांगता, मुख्यमंत्री वचून सांगता की आपल्यान पुलिसेक फूल पावर दिल्या म्हणून. कितें पावर दिल्या तुवें, कितें करपाक? फोन पडल्यार सांगता ते मनशाक भितर उडोवपाक ही पावर? थंय सांग्यार खून जाल्ले आहा, सांग्यार आनी कुडचड्यार, ते खून वचून डिटेक्ट जावना. बायलांचो अत्याचार भरमसाट जाल्लो आहा, जंय तांचे पक्षाचें कनेक्शन आहा, तांकां न्याय मेळूंक ना ते विक्टिम्सांक. आनी तूं म्हणटा पुलिसेक फूल तुवें पावर दिल्या. ते पयलीं सोदा चोरांक सोदा. युवा फॉरवर्डाच्या लिडरांचे उलोवप कृती कोणाक गैर गेली आसत जाल्यार हांव माफी मागता, पुलिसांची हांव माफी मागता, विजयान सांगलें. म्हजे पक्षाचे पदाधिकारी खंय मातशे ओवर एक्सायट जाले आसत, हेंय बी पब्लिका कडच्यान आमकां आयकूंक येता की मातशें रिएक्शन ओवर एक्सायटमेंटाचें आशिल्लें. तें जर जालां आनी खंयच्याय गोंयकाराचे सेंटिमेंट हर्ट जाल्या, इन्क्लुडींग गोंयचे पुलीस ऑफिसर, जाल्यार हांव म्हजे पक्षाचे तर्फेन हांव माफी मागता ह्या ऑफिसरा कडेन पसून. कित्याक फायनली गोंयचे पुलीस ऑफिसर म्हणटा ते पसून आमचेच. सगळे गोंयकार आमचे बरोबर आहा. सगळे गोंयकार जाणा की फोन पडटा आनी ताजें पॉयंट आवट करप हें आमचें ओपोजिशन पार्टी म्हणून आमचें कर्तव्य जाता. ओपोजिशन पार्टी म्हणल्यार तोंडान लॉलिपॉप घेवन उगी रावप न्ही. आमी ओपोजिशन पार्टी म्हणून खरें काम केल्लें आहा आनी थंय करतना तरणाटे भुरगे मातशे ओवर एक्सायटेड जाल्या आनी कोणाचो सेंटिमेंट हर्ट जाला जाल्यार हांव ताचे वतीन माफी मागता. आपणाक राष्ट्रीय अध्यक्ष खरगे बरोबरचे मिटिंगेचे निमंत्रण नासले. काँग्रेसीचो आदलो अध्यक्ष आसूनय निमंत्रण दिवंक नासलेल्या अमित पाटकरान शीण काडलो. कसले लेटर जे इन्व्हिटेशन तो आता समजा मिटिंग चालू आहा कळ्ळें इन्व्हिटेशन म्हाका लय येवं ना बाबा. तुमचं इंटरनल जी कितें झगडी चल्ला ती कोण सांग तुका झगडी आहा म्हणून? जे वादावाद जो चल्ला सर खंय आहा गोवात? तुमकां आतां कित्याक आफेना तर वादावाद आतां तुमी ना म्हणटा जाल्यार तुमकां कित्याक आफेना म्हणटा, कॉन्फिडन्सान कित्याक घेना? नाशिल्लो न्ही. तो विसरला आसता रे. अरे विथ एज मनीस, अरे साहेबा विथ एज मनीस एक एकदा विसरता रे. कदाचित विसरला विसरला. ओके फर्स्ट टाइम मीटिंग मेनेज व्हाट अबाउट दिस मीटिंग ऑफ दिस. अरे आज सांगले मरे म्हाका खबर ना. हांव कितें उत्तर दिवं तुका? तशें पॉलिटिक्स एजीक लागून हे जाता म्हणटा तुमी ताका? ना हांव तुमी आतां म्हटलां एजीक लागून विसरला म्हणून. एजीक लागून तुमी हे जाता म्हणटा. तू म्हणलें न्ही, हांव म्हणटा तूं एखादी विसरला बीन आसत. एवरी टाइम विसरता. हे आजूच जालें न्ही रे त्याची नाव आसा न्हू तितून लिस्टार. तेच म्हाका खबर ना हांव आसा काय ना तो. कित्याक ते ऑफिशियल काय अजुनूय ऑर्डर ना की बाबा पीएसी कोण आहा. फाटली पीएसी आहा, फाटली पीएसी नाव आशिल्लो. ती आसा काय ना ती म्हाका खबर ना. कित्याचेर बसका चल्ले हे विशीं आपल्याक कांयच खबर ना आनी निमंत्रणय ना. सगळें कितें गिरीश तोरणकाराक खबर आसतलें, अमित पाटकरान सांगलें. मॅसेज धाडल्या जाल्यार ती म्हाका मेळ्ळी ना. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे येता हें उपाध्यक्ष प्रमोद साळगांवकारान सांगलें. तिच्या उतराक मान दिवन गेलो. त्या भायर मिडियान अमिताक कांय आडवे तिडवे प्रस्न केले. आयकात जापो तेच्याच तोंडांतल्यान. ओके अमित, आयज तूं हॉर्टिकल्चरान येयला आनी आयज आमकां आयकपाक येता की मडगांव हळडीक जीपीसीसीची मिटींग चालू आहा म्हणून पीएससी. सो तुमकां भितर इनवायट बीन कितें आसा? कसली मिटींग? पब्लीक एडवायझरी कमिटी मिटींग आहा. सो तुमी म्हाका दिसता काँग्रेसीचे एक म्हाका खबर ना बाबा. आमी वो प्लॅन्ड विजीट आशिल्ली एक्चुली काल आशिल्ली, पण आमचे नॅशनल प्रेसिडेंट आयिल्ले काल म्हणून आमी ती पोस्टपोन करून आज दवरिल्ली. पूण ही कसली मिटिंगेचे जाल्यार तुका इनवायट करूंक ना. कसली मिटींग? पब्लीक एडवायझरी कमिटी मिटींग आहा. तुमकां कशें कळ्ळें? चॅड बाय नॅशनल प्रेसिडेंट तुमचो काल येयला. तुमकां कशें कळ्ळें? म्हाका जाल्यार काय ना. आमी मिडिया आमकां कळटलें. मिडियाचे आसा पूण अजून खंय ना मरे भायर. अजून खंय येवना न्ही. तुमकां ऑफिशियल इनवायट जायना. म्हाका खरें खबर ना. मिटींग आहा ना, जाल्यार आमचो एकटो रिपोर्टर थंय आसा आनी तेणे आमकां आत्तां सांगला की मिटींग आत्तां स्टार्ट जाल्या आनी चॅड बाय तुमचो तो नॅशनल प्रेसिडेंट आहा एआयसीसीचो खरगे. सो काय खबर ना. आय एम नॉट अवेअर. इनवायट ना. मिटींग आस जाल्यार पयलीं म्हाका खबर ना. ते चवकशी करची पडली. अशें कित्याक जाता? ना, इवन आसा सुद्दां जाल्यार तुमकां इनवायट कित्याक करूं नाका म्हणटा. गिरीश चोडणकराक विचारचें पडटा. ही इज द प्रेसिडेंट. आनी गोंयान समज जर अशें कितें मिटींग जाता आनी
पब्लीक अकाउंट्स म्हण आमचे कांय ना म्हणून पब्लीक एनीवे आय डोंट नो कसली मिटींग ती मोबाईल चेक करा Suppose तुमका जर- येयल्ल्या मेसेज बी जाल्यार ना नाल्यार कशें आतां आमचे मागीर मेसेज mobile येवन सारके आहा बाबा आणि हातून गडबड जावपा सारकी कांय ना हांव जेन्नाच्यान मोबायल आयला पळय तेन्नाच्यान एकूच नंबर आहा आणि हांवें केन्नाच 2 नंबर दवरुना सो व्हॉट्सएपाची गडबड दुसऱ्या व्हॉट्सएपार धाडले ते काय जावपाक शकना म्हणजे तुमकां मेसेज येवंक ना किंवा फोनूय येवंक ना ना आता म्हाका खरेंच खबर ना रे मिटींग कालची invite हे तुम्ही गिरीश चोडणकराक विचारचो पडलो ना प्रश्न अरे AICC प्रेसिडेंट जर येता आणि समज असलो मिटींग आहा जाल्यार गिरीशाच्या हातावर ते चेक केले ओपन करून काय ना कालची मीटिंग तुका वेल एडवान्स आपयल्ले कितें व्हॅलिड आन्सर कालची वेल एडवान्सान आपयल्ले तुमकां आपयल्ले काय म्हणटा ना कालचे कितें आहा पळय कालचे AICC प्रेसिडेंट येता ही न्यूज सगळी कडेन जाली आणि कितें जाता 4 वर्सां हांव अध्यक्ष आशिल्लो पार्टीचो अध्यक्ष येता लिडर ऑफ ऑपोजिशन ऑफ द राज्यसभा आता रिस्पेक्ट दिवपा हॅड गॉन टू द एअरपोर्ट थंय आमचे इन्चार्ज ठाकरे मेळ्ळे तांणी सांगलें की बाबा प्रोग्राम हा तूं यो तुका पयलीं खबर नाशिल्लो पयलीं म्हणल्यार सी म्हज्या ऑफिसान कोणे तरी कोणाक धाडून दिसता 2 पास कितें धाडिल्ले ते कोणे धाडले कितें धाडले ते म्हाका कांय खबर ना बट टू पे रिस्पेक्ट इन्चार्ज टोल्ड मी आमची सिनियर आमची वायस प्रेसिडेंट प्रमोदा सालगांवकर कॉल्ड मी येस्टरडे देन टू गिव्ह ड्यू रिस्पेक्ट आय वेंट एंड आय अटेंडेड बट तुमी आसा त्या कमिटीन पॉलिटिकल अफेअर्स कमिटी म्हणटा तितून आसा तुमी ते हांव तुका सांगपाक शकना कित्याक जर आज पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची मिटींग ते तुजे कडल्यान हांव आयकता जाल्यार कॉल तरी येवपा जाय आशिल्लो म्हाका काय कॉल येवना आणि पॉलिटिकल अफेअर्स कमिटी अध्यक्ष येता ही वेल इन एडवान्स सांगपाक म्हजे कडेन काय जेट ना आनी म्हाका विमानूय चलोवपाक कळना आतां जाली 11:44 हांव काय हांगाच्यान 5 मिनटांनी पावपाक शकना बट कित्याक तुमकां सायडलायन करता काय दिसता सारकेंच गिरीशाक विचारचें पडटा होच प्रश्न पत्रकारांनी काँग्रेस डेस्क प्रभारी अंजली निंबाळकर आणि गिरीश चोडणकरांक विचारलो ऐकात तेंच्यो जापो अमित पाटकर was not invited. Comment. Can you tell us? There is a list PSC. He's been invited. No, he's invited. So you people have to trust whosoever you want to trust. But so I am also AICC secretary. I have a information that he has been invited. But he is saying So you trust whom you want to trust. I'm telling you. I'm not saying that. I'm telling you if he has told you that. I am telling you that he has been invited. But somebody must be lying, no? Then I don't know. That it is left to you to decide. It is left to you to decide. इन्व्हिटेशन ताका दिल्लें एमके शेकान दिल्ले केन्ना दिल्ले पळय तेजो व्हिडिओ एविडन्स मेळटा न्ही आतां हय आतां प्रत्येक हेजेर कोण फोटो उलोवपाक शकना इलेक्ट्रॉनीक जमाना आसा सो कोणें तरी सांगलें की आपल्याक मिटींग आपोवन सुद्दां आपयलें ना म्हणून जाल्यार ते फोटो उलयता आसताली ताका आपयल्लो न्हू 100% आपयल्लो एमके शेकान ताका फोन एमके शेकान करता काम न्ही सगळ्यांक एमके शेकान आपयल्लें आनी एमके शेकान आमकां तो चॅक करतकर आमी ताणें आपले एविडन्स दाखयल्याक ताका फोन केल्लो तो मेसेजी धाडलेली ती तशें कोण फोटो उलोवपाक शकना आतां पण हांगा तुमच्या नॅशनल प्रेसिडेंटाची मिटींग चलता आणि तो पणजे प्रोटेस्ट एक घेवन वयता हे योग्य अशें दिसता आमकां कितें खबर आसा तेजेर कांय comment करपाक पूण काँग्रेसी सपोर्ट करूना ताका ह्या प्रोटेस्टाक गोमंतक गौड मराठा समाज हांचो 64वा वर्धापन दीस मनयलो स्वर्गीय कृष्णा रघु बांदोडकर हांच्या फोट्याक हार घालून हो दीस साजरो केलो 108 हे संस्थे मार्फत वार्षिक कार्यावळी घडोवन हाडटात उपस्थितीत कमी आशिल्ल्यान प्रसाद गांवकारान मागला समाजाच्या लोकांनी एकठांय येवचे गोमंतक गौड मराठा समाजान 64वा वर्धापन दीस मनयलो कांय जाण राजकीय फायद्या खातीर आमचे मदीं फूट घालपाचो यत्न करतात आरक्षणा खातीर आमी एकजूट दाखोवया समाजाच्या लोकांनी एकठांय येवचे प्रसाद गांवकारान आवाहन केलां आमी म्हणतो तेन्ना सेलिब्रेशन करतात ते सेलिब्रेशन करपा खातीर म्हणतो आज म्हणतो नागपंचमी दीस आनी त्या दिसाक म्हणजे आमी आमच्या समाजाचो जो पळय आमचो केला आसा ते कृष्णा रघु बांदोडकर हांची म्हणजे ते हार घालून वेगळे म्हणजे ते आमी सुरवात केल्ली कडेन आसा आनी वर्सान वर्स म्हणटो ही म्हणजे ती आमी आमच्या पळय जाणटेल्यांनी जे केल्लें ते म्हणजे हार हें चालू आसा आनी हें उरतालें अशें आमी समजता तेन्ना आतां ज्यो पळय कितें पळय हांगा जे पळय समाजा खातीर जे कितें चल्लेलें आसा तेन्ना म्हणटा तो आतां रिजर्वेशनाचो प्रश्न येयल्ले कडेन आसा 2017 तो
आमच्या ह्या मतदारसंघातलो समाजाचो भांगो जर उबे रावलो जाल्यार तो म्हणटा तो ह्या 108 कडल्यान आमी म्हणटा ताका समर्थन दितले. गोमंतक गौड मराठा समाजाचो आयज आमी 64वा वर्धापन दिन आसा, 64th वर्धापन दिन. आयज हांगा आमी मोठ्या उमेदीन हांगा साजरे केल्ले कडेन आसा. स्वर्गीय श्री कृष्णा रघु बांदोडकर यांच्या फोटोक हार घालून आयचो जो 64वा वर्धापन दिन साजरे करता आसतना आयज इतलें तुमकां सांगून दिसता की गेल्ल्या 64 वर्सां पासून आज कंटिन्यू ही जी संस्था आसा 108 108 ह्या संस्थेचे मार्फत जे वेगवेगळे जे आमचे आज हे जाले अध्यक्ष जाले रायट फ्रॉम कृष्णा रघु बांदोडकर, मागीर यशवंत बाब गावडे, तेजे नंतर कृष्णा कुट्टीकर, बाबूसो गांवकर, आज मधू गांवकर आसा. सो ह्या संस्थे मार्फत हो प्रवास सतत चालू जाल्ले कडेन आसा. ही संस्था वेगवेगळ्या वार्षिक जे कार्यक्रम आसा ते करपाक सदांच कटिबद्ध आसा आनी करीत आयिल्ले कडेन आसा. सो आयज हांव इतलें सांगूंक सोदता की उपस्थिती बी थोडी फार कमी आशिल्ली म्हणून कोणीच काय मनार घेवचें ना. कारण इतलें आसा की ज्या पद्दतीन ह्या संस्थे भितर फूट पडून 2 ते 3 आज कार्यक्रम जाता. हांव ओपन उलयता तुमच्या मुखार. आज जे कार्यक्रम जाता त्या कार्यक्रमाक खंय तरी एक कडेन येवन, कित्याक जेन्ना आमी म्हणटात की सरकारा फुडें आमी दाखयता की आमी सगळें एक आसा म्हणून, पण जेन्ना असो जेन्ना कितें विशय येता तेन्ना राजकीय कांय फायद्या खातीर लागून जे वेगवेगळे कार्यक्रम जाता हें बरोबर न्ही. तेन्ना हांव सगळ्या कडेन मागणी करता की 108 जी आसा ती संस्था जी आसा ती पयलीं साकून ओरिजिनल संस्था ह्या झाडाचें मूळ म्हणटा तशें करून, आनी त्या मुळाक आमी घट धरून आमी फुडें वचपाक जाय. आयज फूट पडले अशें हांव म्हणना, पूण समाजाचें आयज जे एक्चुअल आयचो जो सेलिब्रेशन आसा तें कडेन जाता. हेजो अर्थ कितें, हेजो विचार आमी बी खंय तरी करपाक जाय. सो म्हागे सांगपाक इतलें उद्देश की जेन्ना आमचे बाब रमेश बाब तवडकर हेच्या माध्यमांतल्यान आमचे कडेन परत ह्या वर्साक परत संपर्क आयलो की तांणी बाबा हो समाज खंय तरी परत एक कडेन करपा लागून ते प्रयत्न करता. आमी ताका दुजोर दिल्ले कडेन आसा, प्रोवायडेड जे कायदेशीर लिगल कितें आसा, जो पेपर वर्क आसा तो लिगल पेपर क्लियर जावचो आनी आमी सगळ्यांनी एकमतान एक कडेन चलचें म्हणून. कित्याक जर पेपर वर्क जर क्लियर जायना जायत जाल्यार तोंडान उलोवन हे विशय ना. कित्याक एवरी टायम आमी तोंडान उलयता आनी परत आयच्या दिसाक आमी डबल करता. म्हणून आयज फोंडे सारके तालुक्या हो प्रोग्राम 2 कडेन जाता. एक आमचो हांगा जाता थ्रिफ्ट हॉलाक जाता आनी एक आमचे वारखांडे मारुती टेंपला भितर जाता. सो आमी ह्या दिसा ठरयलां की तांचे जेन्ना प्रपोजल आमकां आयिल्ले कडेन आसा तांकां आमी मेळोवन सांगले कडेन आसा आमचो वर्धापन दिन आमी कंप्लीट करतले. आमी खंड घालचे ना, कंप्लीट करतले आनी तातूंतल्यान मागीर तो कंप्लीट करून आमी तुमचे कडेन म्हणजे वारखांडे जो ते आसा ती येवन आमी तुमचे आयकतले कशें कितें आसता तें. सो हो एकंदरीत विशय आसता खंय तरी एक कडेन येवपाचो आमी विचार करता. बार्देसच्या श्री सातेरी देवी घुमट मंडळाच्या बायलां पंगडान म्हटलेले घुमट आरतीन लोकांचेर मोनेळ घातलो. भर श्रावणात अभंगाचें न्हाण व्हांवयलें. श्रावणात अभंगांच्यो सरी कोसळ्ळ्यो. बार्देशांतल्या लोकांक देवभक्तीचें न्हाण मेळ्ळें. आमी पळयतात हेर गांवांतली बायलां, महिला मंडळां हांगातली कळाशी दाखयतात. आमचो ग्रूप केन्ना तयार जातलो अशें सदांच मनात दिसतालें, पूण तें सपन आयज पूर्णत्वाक येयलें. विणा सांगता. देवीचे आशिर्वादान आयज आमच्या गांवांत सगळ्यात पयलो बायलांचो ग्रूप सुरू जाल्लो आहा आनी तो फुगडी न्हू, दांडिया न्हू, कितें न्हू तर घुमटांच्या आरतीचो ग्रूप जाल्लो आहा. खरेंच म्हाका खूब खोशी भोगता. जे आमी खूब वर्सां जालीं अशीं म्हणटालीं सगळीं की बायलांचो कितें तरी जावपाक जाय, पूण तें केन्ना शक्य जालें ना आनी कोणीच पूर्ण केलें ना. पूण आयज हे ज्योती मडगांवकर तशेंच आमचे ज्ञानेश्वर मडगांवकारान खूब मेहनत घेवन हो ग्रूप पूर्ण केल्लो आसा. तेजें सादरीकरण देवीच्या पांया कडेन जाल्लें आहा. खूब खूब खोशी आमकां तेंचो हो ग्रूप असोच खूब खूब उंच भरारी सांगपाचें म्हटल्यार खरेंच खूब खोशी भोगता की आयज जे आमी इनिशिएटीव घेतलेलो हांवें आनी म्हाज्या घरकान ज्योती मडगांवकर हांणी की महिलांचो एक आमी घुमट ग्रूप तयार करतले, तो आयज खंय तरी आमकां यश मेळिल्लें आसा. अशें सांगपाचें म्हटल्यार अशें दिसतालें की सगळे गांवकार म्हणटाले की बाबा आमच्या गांवांत भुरग्यांचे तशेंच दादल्यांचे अशे अनेक ग्रूप आसात, जशे की भजनाचे ग्रूप म्हणात, घुमटाचे ग्रूप म्हणात, पूण महिलांचे अशे ग्रूप आमच्या गांवांत अशे आजून
स्थापन जावंक ना. तर हेच इनिशिएटीव हांवें आनी म्हाजे घरकान्नीन घेवन आयज हो एक ग्रूप आमी तयार केल्लो आसा. आनी खरेंच देवीचो आशिर्वाद म्हणपाचो की आयज हो सक्सेसफूल जाल्लो आसा आमचो जो विचार आसा. तशेंच जी ग्रूप मेंबर्स आसा तेंच्यांनी खरोच खूब सपोर्ट दिल्लो आसा, आपलो टीम वर्क दाखयल्लो आसा. आनी आयज हो ग्रूप घडोवन पावपा खातीर हांव खरेंच देवी शातेरी मातेचे खरेंच मना पासून आभार मानता. आनी देवीच्या नांवानूच आमी हो ग्रूप श्री सातेरी महिला घुमट मंडळ हो नांवान दवरलेलो आसा. तर खरेंच बरें दिसता, खूब खोशी भोगता. देव बरें करूं. हितून सगळी कितले खंयचे एज ग्रुपाचे आसतले? एज ग्रुप खंयचे आहा मेंबर्सांचे? मेंबर्स जी आसा पळय थोडी चेडवां आसात आनी थोडी बायलां आसात. सो आमकां तो जो आसा जो फ्लो आसा तो म्हणजे असो दवरपाक जाय एक्चुली जी एनर्जी आसा. सो ताका लागून आमी थोडी चेडवांक सुद्दां मातशी ॲड केलेली आसा तितून. आनी खरो म्हटल्यार तो बरो प्रतिसाद सगळ्यांचो गावलेलो आसा. तेंच्यांनी टीम वर्क करून हो आपलो ग्रूप तयार केल्लो आसा. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. वॉट्सॅप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.